आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवात आपण प्रार्थनेने करू. ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपण आपली कुठलीही कार्यशाळा दोन प्रार्थनांनी सुरुवात करत असतो. पहिली प्रार्थना जी आहे ती गुरूंची प्रार्थना आहे. आपल्याला जे ज्ञान मिळतं, ज्या कुठल्या पद्धतीनं मिळतं, ते कुठल्या ना कुठल्या तरी गुरु परंपरेशी संबंधित असतं आणि सर्व गुरु परंपरा ह्या शेवटी सदाशिवाला येऊन मिळतात, असं आपली मान्यता असते. ज्ञानाची सुरुवातच ही सदाशिवापासून सुरू झालेली होती. त्या शंकरांनंतर आपल्याला हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं. मग ते ज्ञान थोडं लुप्त होत होतं, लोप पावत होतं. तेव्हा श्रीमद शंकराचार्य यांनी ते पुनरुज्जीवित केलं. त्यामुळे आपण आदी शंकरांनंतर आदी शंकराचार्यांचा प्रार्थना केली आपल्या पहिल्या प्रार्थनेमध्ये. त्यानंतर आपल्या अस्मद आचार्य म्हणजे ज्या गुरूंच्यामुळे आपल्यापर्यंत ज्ञान आता पोचलं आहे, ते आपल्या सध्याच्या गुरूंचं स्मरण केलं आपण. अशा पद्धतीने ह्या तिघांच्या स्मरणाने आपण सर्व गुरु परंपरांचा आदर केला. या पद्धतीने आपण पहिल्यांदा गुरूंचं स्मरण केलं. ते झाल्यानंतर आपण एक दुसरी छोटीशी वेदांमधली प्रार्थना म्हटली, ज्याच्यामध्ये आपण म्हटलंय की ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु. इथे आपण म्हणतोय की आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, ते एका उद्दिष्टाने एकत्र आलेलो आहोत. त्या उद्दिष्टाची सफलता व्हावी यासाठीची प्रार्थना आहे. ही प्रार्थना आम्हा दोघांमधली अशी जरी वाटत असेल तरी ती गुरु आणि शिष्य यांच्यामधली आहे, ज्ञान आणि ज्ञान घेणारा यांच्यामधली आहे. ज्ञान आपल्या समोर आहे आणि आपण सर्व ते ज्ञान आता ग्रहण करणार आहोत. त्यामुळे ज्ञान आणि आपल्यामधली छोटीशी प्रार्थना होती, जिथे आपण म्हणतोय की हे ज्ञान ग्रहण करताना आम्ही सगळे एकत्र पुढे जाऊ, आमच्या सगळ्यांचं पोषण एकत्र व्हावं आणि पुढे जात असताना आमच्यामध्ये कुठेही वितुष्टता येऊ नये. एवढी छोटीशी आणि सुंदर वेदांमधली प्रार्थना आपण केली. या दोन प्रार्थनांनंतर आपण आता आजच्या मूळ विषयाकडे वळूयात.